राज्यभरात सगळीकडे सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ होतीये। पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटलीये। पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी सध्या समोर येतेय। त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणी साठ्यात सध्या वाढ झालीये। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या चारही धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाणी साठा 5.45 TMC न वाढलाय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे। पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी। अगदी बरोबर आहे अंकिता। खरं तर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो या सगळ्या भागांमध्ये पडतोय आणि त्यामुळेच खडकवासला धरण साखळी जी आहे ती पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्या संपूर्ण शहराला जो आहे तो या माध्यमातून वर्षभर पाणी पुरवठा होत असतो आणि या सगळ्या ठिकाणामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भरल्यामुळे पुणेकरांची जी आहे ती पाण्याची चिंता मिटलेली पाहायला मिळते। जवळपास खडकवासला धरण साखळीमध्ये जवळपास 5.45 TMC पाणीसाठा जो आहे तो सध्यापर्यंत साठलेला पाहायला मिळतोय। मग एकंदर खडकवासला असेल, टेमघर असेल, वरसगाव असेल किंवा पानशेत असेल, या चारही धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो मागील काही दिवसांपासून पडतोय आणि त्यामुळे आता हे सगळी धरणं जी आहेत ती भरायला लागलेली आहेत आणि ज्यानंतर खडकवासला धरण 100% पूर्ण भरल्यानंतर पुन्हा जे पाणी आहे ते नदीपात्रामध्ये सोडलं जाईल आणि पुन्हा एकदा जी आहे ती पाणी पातळी वाढलेली आपल्याला मग पाहायला मिळेल। निश्चित रोहन, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात ही वाढ झालेली आहे। तर आता पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पुणेकरांच्या पाण्याची चिंता अखेर मिटली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला। या पार्श्वभूमीवर धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे।